अवकाळी पावसानं एक आठवड्यापासून चांगलाच कहर केलाय। त्यातच मान्सून पूर्व पावसानं पण दणादाण उडवलेली आहे। यंदा मान्सून पण लवकरच धडकणार आहे। मान्सून दाखल होण्यापूर्वीच पावसानं दमदार बॅटिंग केली आहे। आज सकाळपासूनच राज्यातील काही भागात पावसाला सुरुवात झालेली आहे। राज्यात अवकाळी पावसानं तडाखा दिलाय। यंदा मे महिन्यावर पावसानं अतिक्रमण केलंय। अवकाळी पावसानं सूर्यदेवाला झाकून टाकलेला आहे, तर यंदा मान्सून सुद्धा सक्रिय झालाय। तो लवकरच येऊन धडकणार आहे। मे महिन्याच्या अखेरीस मान्सून धडकणार आहे, त्यामुळे या आठवड्यात पाऊस धोधो बरसणार आहे। या आठवड्यात केरळ, कर्नाटक, गोवा, कोकणसह गुजरात पर्यंत पाऊस धोधो बरसणार आहे। अनेक भागात मुसळधार आणि अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे। तर अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होऊन चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे। आज सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास निरीक्षणानुसार दक्षिण कोकण, गोवा किनारपट्टीच्या जवळ पूर्व मध्य अरबी समुद्रात जे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालंय ते येत्या 36 तासात अधिक तीव्र होईल। त्यामुळे त्याचं रूपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे। त्याची पुढची गती ही आपल्याला पाहायला मिळणार आहे। चक्रीवादळाच्या अनुषंगानं महाराष्ट्रातील संपूर्ण कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलाय। यावेळी वाऱ्याचा वेग हा 35 ते 40 किलोमीटर प्रति तास इतका असू शकतो, तर काही ठिकाणी तो ताशी 60 किलोमीटर इतका सुद्धा वेग असू शकतो। या दरम्यान पुढील 2 ते 4 दिवस मच्छीमारांनी गुजरात ते महाराष्ट्र या किनारपट्टीवर मासेमारी करण्यासाठी जाऊ नये असं आवाहन करण्यात आलेलं आहे। काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या शुभांगी भुते यांनी दिलेली आहे। मुंबई आणि उपनगरातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू झालाय। मुंबईत गेल्या 10 मिनिटांपासून पाऊस पडतोय। गेल्या 2 दिवसांपासून मान्सून रात्रीच्या वेळी दाखल होत आहे। पावसाचं चित्र लोअर परळ भागातील आहे। रायगडमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा पाहायला मिळतोय। लग्न मंडप ही ओली चिंब झालेली आहे। रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय। शेतकरी, चाकरमानी आणि मच्छीमार वर्ग यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसलाय। अनेक ठिकाणी लग्न कार्य सुरू असताना आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगली तारांबळ उडाली आहे। त्याचप्रमाणे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांनाही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार रायगड जिल्ह्यात 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे। त्यामुळे मच्छीमारांनीही आपली होडी किनाऱ्यावर आणलेली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमध्ये मुसळधार पाऊस पडलाय। गुहागर चिपळूण रोडवर गटारीचं पाणी वाढलंय। ठिकठिकाणी सकल भागात पाणी वाढलंय। मागील 6 तासांपासून पावसाची संततधार सुरूच आहे। तब्बल 50 गावांमधील पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। यामुळे शेतकरी देखील चिंतेत सापडलाय।